फाशी आता हरामखोराचं करायचं काय? हरामखोर आरोपीचं करायचं काय? आरोपीला फाशी, आरोपीला फाशी, चिमुकलीला न्याय, चिमुकलीला न्याय. दिनांक 1 मे रोजी भोर या ठिकाणी नरसापूर या ठिकाणी एका चिमुकलीवर जे अत्याचार केला त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आशिरसा पोलीस स्टेशन मध्ये या ठिकाणी संतप्त जमावाने या ठिकाणी निवेदन दिलं, निषेध व्यक्त केलेला आहे. फाशीची शिक्षाची मागणी देखील केलेली आहे. या ठिकाणी आपल्यासोबत सर्व जनता देखील आहेत. संतोष काका, काय या ठिकाणी तुम्ही निवेदन दिले, काय निवेदन होतं? नरसापूर या ठिकाणी झालेल्या घटनेचा या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी पोलीस स्टेशन शिरसाळा या ठिकाणी आम्ही सगळे समाज बांधव आणि सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी जमा झालेले आहोत. आम्ही आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी या ठिकाणी पोलीस स्टेशन मार्फत शासनाला निवेदन दिलेलं आहे. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध आणि निंदा व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. आपल्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील, काय जो या ठिकाणी तुम्ही निषेध व्यक्त केलेला, निवेदन दिलेलं आहे, अशा घटना वारंवार होत आहेत, परंतु सरकार कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका घेत नाही. सर्वप्रथम ही जी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडलेली आहे या घटनेचा मी या ठिकाणी एक भारताचा सुजाण नागरिक म्हणून या ठिकाणी निषेध करतो. दुसरी गोष्ट की अक्षय शिंदेचा जर एन्काउंटर होत असेल, स्पॉट एन्काउंटर, तर या हरामखोर आरोपीचं का होत नाही? कारण ह्याला आरोपी म्हणण्याची सुद्धा याची पात्रता नाही असं आम्हाला वाटतं. आज आपण बघताय की अनेक ठिकाणी, आता ती घटना ताजी असतानाच केस तालुक्यामध्ये घटना घडली, तिथं तर नात्याला काळिमा फासणारी घटना घडली. मग ह्या घटना शासनाला, प्रशासनाला माहित नाही आहेत का? आपल्या राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे वारंवार सांगतात की आम्ही या महिलांचे लाडके भाऊ आहोत. मग आज यांच्या लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत. आज जर आपण पाहायला गेलं तर राज्यामध्ये अशा अनेक घटना घडतायत, रोज घटना घडतायत, अशी एकच घटना नाही. मग या सर्व घटना घडणाऱ्या ह्या लाडक्या बहिणी तुमच्या नाही आहेत का? तुमच्या लाडक्या बहिणींना तुम्ही 1500 दिले आणि 2000 दिले, यामध्ये तुमच्या लाडक्या बहिणींना संरक्षण मिळणार आहे का? तर मी शासनाला या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करतोय की आपण जी काही लाडकी बहीण आम्हाला देत आहेत आमच्या माता भगिनींना, ही बंद करून त्यांना आपण स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना हत्यारं देण्यात यावे, जेणेकरून बंदूक असेल किंवा दुसरं कुठलंही जे स्वतःचं संरक्षण करू शकतील. आज शाळेत जाणाऱ्या मुली सुरक्षित नाहीत, ड्युटीला जाणाऱ्या माता भगिनी महिला सुरक्षित नाहीत, सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या महिला सुरक्षित नाहीत. मग शासन करताय काय? आम्ही किती दिवस मोर्चे काढायचे, किती दिवस निषेध व्यक्त करायचा आणि किती दिवस आंदोलन करायचं? प्रशासनाला जर या आरोपींना जर तुम्हाला वाटत असेल की कायदा आहे, कायद्यानुसार सर्व गोष्टी होत आहेत, तर आम्ही आमच्या या माता भगिनींसाठी कायदा हातात घेण्यासाठी तयार आहोत. तुम्ही 2 मिनिटं तुमचे पोलीस सर्व बाजूला ठेवा. आम्ही आमच्या माता भगिनींना न्याय, चिमुकलीला न्याय कसं द्यायचा ते आम्ही देऊ. याआधी देखील असंच कृत्य त्या नराधमाने केलं होतं अशी देखील माहिती समोर येते. त्याचं क्रिमिनल रेकॉर्ड पाहता त्याला तात्काळ कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी देखील, त्याची फाशीची शिकण्याची मागणी देखील होत आहे. त्या हरामखोराला फाशीची शिक्षा सुद्धा कमी आहे. आपण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो. छत्रपती शिवरायांचा इतिहास अखंड भारताने वाचलेला आहे. ज्यावेळेस छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये माता माऊलीवरती जर कुणी हात जरी टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याचा चौरंग केला जायचा. आज आम्ही इथं मोठेपणाने सांगतो की छत्रपतींचं स्वराज्य आहे आणि हे जे राज्यकर्ते बसलेले आहेत हे छत्रपती शिवरायांच्या नावाने राजकारण करत असतात. मग यांना छत्रपतींच्या स्वराज्यातले फक्त स्वराज्य पाहिजे का? या स्वराज्यामधली प्रजा इथं यांना सुखी नको आहे का? का तुम्ही याचा चौरंग करत नाहीत? आणि त्या आरोपीचं क्रिमिनल रेकॉर्ड ज्यावेळेस काढलं त्या अगोदर तो अशा 2 घटना करून आलेला आहे. मग त्याला एवढं म्हणजे त्याचं स्वतः पाळण्याची गरज काय? त्याला एवढं पोलीस प्रोटेक्शन देणं. आता काल आपण घटना पाहिली, ज्या माता भगिनी त्या ठिकाणी पुण्यामध्ये रस्त्यावरती उतरले होते, जे चांदणी चौक म्हणून ओळखला जातो, पुणे सोलापूर बँगलोर हायवे, त्या हायवेवरती त्यांनी बंद पाळला आणि ज्या न्याय मागण्यासाठी आलेले होते त्या चिमुकलीसाठी त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आला पोलीस प्रशासनाच्या वतीने. आणि तिथले जे अमितेश कुमार म्हणून जे काही आयुक्त आहेत ते सांगतात की या ठिकाणी लाठीचार्ज झाला नाही. म्हणजे किती निंदनीय गोष्ट आहे. जर त्या ठिकाणी आम्ही आमच्या लेकीबाईसाठी न्याय मागण्यासाठी येतोय, तुमचं प्रशासन त्या ठिकाणी आमच्यावरती लाठीचार्ज करतंय आणि तुम्ही मोठ्या असं एकदम उत्साहामध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगताय की त्या ठिकाणी लाठीचार्ज झालेला नाही. संबंध महाराष्ट्राने न्यूज मीडियाच्या माध्यमातून ते पाहिलेलं आहे लाठीचार्ज तिथं झालेला आहे का नाही झालेला. मग या सर्व गोष्टी असताना जेवढी काळजी तुम्हाला तिथं काही होऊ नये म्हणून आहे, तेवढीच काळजी तुम्ही त्या चिमुकलीचं जर घेतली असती किंवा त्याला जर त्याच वेळेस जर ठोकला असतं तर आज ही वेळ आली नसती, आज ती चिमुकली वाचली असती. आज काय वेदना असतील. आज 400-500 किलोमीटर अंतरावरती ते प्रकरण झालेलं आहे, पण त्याची आग इथं पेटलेली आहे.
मी प्रशासनाला विनंती करतो, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की बस झालंय, कायद्यानं चाललं. अशा नराधमांसाठी कायदा कशासाठी लागतो तुम्हाला? अक्षय शिंदेचं एन्काउंटर केलं ना, बदलापूरला जी घटना झाली, पाठीमाग आपल्या इकडे हैदराबाद साईडला त्या राज्यामध्ये एका डॉक्टरवरती असाच अन्याय अत्याचार झाला, तिथल्या पोलिसांनी एन्काउंटर केलं. आम्ही पोलिसांना शाबासकी देतो. तुमच्याही घरामध्ये लेकी बाळ आहेत, ज्या ठिकाणी कायदेशीररित्या अडचणी तुम्हाला त्या ठिकाणी त्या हरामखोराचा एन्काउंटर केले जातील, त्यावेळेस आम्ही जनता जनार्दन तुमच्या पाठीशी उभं राहू. जे काही गोष्टी असतील त्या आम्ही आमच्या अंगावरती घेऊ, पण अशा हरामखोरांचा एन्काउंटरच झाला पाहिजे, नाही तर त्यांना सपशेल जनतेच्या हातामध्ये दिलं पाहिजे. जनता त्याचा न्याय करेल. आपल्यासोबत अनेक जण आहेत. काय दादा, काय सांगाय? पहिलं देखील 2 वेळेस त्याने असे कृत्य केले, त्याच वेळेस जर त्याला कठोर शिक्षा झाली असती ती चिमुकली वाचली असती. नक्कीच. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आपल्या आईची उपमा देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्रात घडलेली ही घटना खरोखरच माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्याबद्दल जितका खेद निषेध व्यक्त करावा तितका कमीच आहे. तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला अतिशय रास्त आहे. अगोदर जर त्याचं क्रिमिनल रेकॉर्ड असेल, क्रिमिनल बॅकग्राऊंड असेल, तर पहिली गोष्ट तर तो सुटायला नकोच होता. आता सुटला कसा हा एक वेगळा प्रश्न आहे, किंवा तो अकॅडमिक लॉयरचा प्रश्न आहे. पण आता आमची सकल हिंदू समाजाची एवढीच मागणी आहे की या अक्षम्य गुन्ह्यामध्ये त्या आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी, ती लवकरात लवकर व्हावी, त्यात कुठलीही दिरंगाई होऊ नये. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आज ही घटना 300-400 किलोमीटर दूर घडून सुद्धा महाराष्ट्रातील सकल समाज पेटला आहे. सगळ्या समाजाचं मन आज विषण्ण आहे, सुन्न आहे. सिरसाळा शहरामध्ये सुद्धा 12 बलुतेदार 18 अलुतेदार समाज एकत्र आला आहे. का? कारण पीडितेला किंवा अत्याचार करणाऱ्याला कुठलीही जात नसते, ही विकृती आहे. आणि विकृतीचा संबंध हा मानसिक असतो, शारीरिक असतो. त्याला कुठल्याही समाजाचं लेबल कोणीही लावू नये. त्यामुळे आमच्या सगळ्या समाजाच्या माध्यमातून एकच मागणी आहे की जो नराधम आहे त्याला कठोरातली कठोर सजा झाली पाहिजे. वेळोवेळी सरकारवर, प्रशासनावर किंवा लॉ अँड ऑर्डरवर का प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं? याचं कारण म्हणजे कोर्टाच्या कामकाजात होणारी जी दिरंगाई आहे त्यामुळे समाज विषण्ण होतो. समाजाला काय करावं कळत नाही. आजही तुम्ही बघा, कालचाच मी रेकॉर्ड वाचला, देशात 650 कैदी फाशीच्या प्रतीक्षेत आहेत, ज्यांना फाशी डिक्लेअर झालेली आहे, ज्यांना सर्वोच्च न्यायालयाने फाशी सुनावलेली आहे, पण त्यांना फाशीची अंमलबजावणी अजून झालेली नाही. जर इतक्या मोठ्या प्रमाणात दिरंगाई होत असेल तर समाज म्हणून काय करणार आपण? आपल्या हातात काय आहे? आपण शेवटी शासनाला, किंवा आपण जनता जनार्दन म्हणतो, शासनाला आपण वाली म्हणतो, कोर्टाकडे आपण आदराने बघतो. पण या माध्यमातून अशी जर दिरंगाई होत असेल, समाजातल्या एखाद्या घटकावर अन्याय होत असेल, तर मला असं वाटतं राज्यांनी, प्रशासनाने, शासनाने यावर गंभीरपणे दखल घेण्याची विनंती आहे. माझी या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना, देवाभाऊंना अशी विनंती आहे, सकल हिंदू समाज आपल्या पाठीशी आहे. 2024ला सकल हिंदू समाजाने आपल्याला पाठिंबा देऊन पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या सिंहासनावर बसवलेलं आहे. ते का बसवलेलं आहे? कारण तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. ज्या अपेक्षा इतर मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्या नाहीत त्या अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करतो. त्यामुळे कृपा करून देवाभाऊ, आमच्या अपेक्षा माफक आहेत. फक्त एवढ्याच आहेत की आम्हाला एक सुदृढ, चांगला, सुंदर समाज पाहिजे, जिथे आमच्या बहिणी, लेकी, बाळी, नाती ह्या निरोगीपणे, सुरक्षितपणे खेळाव्या, बागडाव्या, असा आम्हाला समाज पाहिजे. त्यामुळे माझी राज्याला, शासनाला, प्रशासनाला अशी विनंती आहे की आमच्या या पीडित चिमुकलीला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि या नराधमाला कठोरातली कठोर सजा व्हावी. पाटील साहेब, एकंदरीत पाहायला गेलं तर सदर प्रकरण हे निंदनीय असताना या प्रकरणात विरोधक आणि सरकार यांच्यामध्ये कुठेतरी राजकारण केलं जातं का? सातत्यानं आरोप समोर येत आहेत, प्रतिक्रिया समोर येत आहेत, परंतु जी मागणी व्हायला पाहिजे, जेवढ्या तीव्रतेने व्हायला पाहिजे ती पाहायला मिळत. याला एक महत्वाची किनार म्हणजे काय की पीडित व्यक्ती कुठल्या जातीची आहे, ज्यानं अत्याचार केला ती कुठल्या जातीची आहे, ही समाजातली जी बुरसटलेली विचारसरणी आहे ती पहिल्यांदा आपण काढून टाकणं गरजेची आहे. बलात्कार, वासनांधता ह्या गोष्टी मानसिक आहेत, शारीरिक आहेत, त्याचा कुठल्याही जातीशी संबंध नाही, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. समाजात ज्या काही जाती, धर्म, पंथ, वेगवेगळ्या विचारधारा आपल्याला दिसतात त्याचा संदर्भ हा समाजाशी आहे. त्याचा संदर्भ तुम्ही मानसिकतेशी किंवा शारीरिकतेशी कसा लावू शकता? कुठल्याही धर्माचा व्यक्ती असेल त्याची शारीरिक रचना तर सारखीच आहे, त्याच्या मानसिक भावना तर सारख्याच आहेत.
पण मग विरोधक आणि सत्ताधारी हे जे एकमेकांवर कुरघोडी करण्याचं राजकारण चालू असतं, मला असं वाटतं की इतक्या संवेदनशील विषयामध्ये राजकारण कोणीही करू नये. महाराष्ट्रातल्या विरोधकांना सुद्धा माझं कळकळीचं आवाहन आहे की कुणीतरी आपली नात गमावलेली आहे, कुणीतरी आपली लेक गमावलेली आहे, कुणीतरी आपल्या काळजाचा तुकडा गमावलेला आहे, आणि कृपा करून यावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका. मला खरोखरच त्या पीडित चिमुकलीच्या वडिलांचं कौतुक वाटतं की ते जेव्हा काल अस्थि विसर्जनाला जात होते त्यांनी हा मुद्दा मांडला की कृपा करून कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आमच्या घरात भेट देण्यासाठी येऊ नये. ही वेळ का यावी? एक पीडित तरुणीचा बाप जिनं 2 दिवसांपूर्वी आपल्या मुलीला मुखाग्नी दिला, त्यावर अशी वेळ का यावी? कुठेतरी महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय नेत्यांनी एकत्रित बसून विचार करणं गरजेचं आहे. शिव फुले, शाहू आंबेडकर यांची नावं फक्त राजकीय व्यासपीठावर राजकारणासाठी, मतं लाटण्यासाठी घ्यायची नसतात. त्यांचे विचार सुद्धा आत्मसात करायचे असतात. आणि त्यामुळे कृपा करून आज तो जो पीडित परिवार आहे तो अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहे, दुःखाच्या अग्नीतून जात आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्या पक्षाच्या नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं हे आद्य कर्तव्य आहे की त्या कुटुंबाला धीर देणं आणि कृपा करून याच्यात कुठलंही राजकारण न आणणं. सगळ्या पक्षांनी आज एकत्रित आलं पाहिजे. विचार करा, त्या लेकीच्या जागी जर कुठल्याही पक्षातल्या एखाद्या नेत्याची जर लेक असली असती, नात असली असती दुर्दैवानं, तुम्हाला तर काय झालं असतं? मी या ठिकाणी थांबवतो. अक्षय शिंदे ज्यावेळेस एन्काउंटर झाला त्यावेळेस विरोधकांनी अक्षरशः थैमान घालून त्या ठिकाणी सरकारचा विरोध केला होता. मग पोलिसांना किंवा सरकारला असे काही निर्बंध येतात, त्यामुळे कुठेतरी अशा गोष्टी आरोपीला फाशी किंवा शिक्षा करण्यास अडचणीत येतात. कुठेतरी विरोधक एन्काउंटर झाल्याच्या नंतर आरोपीच्या पाठीशी उभे राहतात आणि सरकारवर टीका करतात. तेच ना, मग दुटप्पी धोरण विरोधकांचं तेच आहे की एकीकडे आता म्हणायचं की किती तिरंगाई लावणार, मग फास्ट ट्रॅक कोर्ट 6 महिने लागणार, मग ते खटला चालणार, मग याच्यात न्याय कधी मिळणार. एकीकडे तिथे रडगाणं गायचं, एकीकडे दबल्या आवाजात म्हणायचं की नाही नाही तुम्ही एन्काउंटर करून टाका. आणि एन्काउंटर झाल्यानंतर मात्र मग तो कोणत्या जातीचा आहे, मग त्याच्यावर कसा अन्याय झाला, मग तो कसा धुतल्या तांदळाचा आहे, अशा पद्धतीने विचार मांडणी करायची. विरोधकांचं काय हेच चालतं ना. अक्षय शिंदे केसमध्ये जर आपण बघितलं तर अक्षय शिंदेवर शिव्या देणारे हेच होते लोक. ज्या दिवशी बलात्कार झाला त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी किंवा एन्काउंटर आणि या प्रकरणाच्या मध्यंतरी दरम्यानच्या काळामध्ये याच लोकांनी अक्षय शिंदेला भरपूर शिव्या दिल्या. त्यांनी म्हटले की कुठे देवेंद्र फडणवीसजी राजीनामा द्या. आणि ज्या वेळेस असं कळालं की एन्काउंटर झाला त्यावेळेस हेच पुन्हा दुटप्पीपणे दुसरे प्रश्न विचारू लागले. या दुटप्पीपणाला आपण आळा घातला पाहिजे. आणि यात सर्वात महत्वाची भूमिका ही मीडियाची आहे, सुजाण नागरिकांची आहे की अशा पद्धतीचं जर कटकारस्थान कुणी करत असेल आणि संवेदनशील प्रकरणात जर कुणी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असेल तर सर्वांनी मिळून आळा घातला पाहिजे, विशेषतः सुजाण जनतेनं आणि पत्रकारांनी. तुम्ही पाहू शकतात नसरापूर या ठिकाणी भोरच्या ठिकाणी ज्या अल्पवयीन मुलीवर, चिमुकलीवर अत्याचार झाला त्याच निषेधात आज शिरसाळ्यातील सकल समाज बांधव सुजाण नागरिकांनी या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे आणि एक निवेदन देखील दिलेले. लवकरात लवकर त्या नराधमाला फाशीची शिक्षा देखील मागणी केलेली आहे. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आहेत. सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये जे राजकारण होत आहे त्याचा देखील निषेध या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आहे. तात्काळ आता जो राजा शिवाजी, छत्रपती राजा शिवाजी जो चित्रपट सुरू आहे त्या चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला चौरंग्या केला जातो त्याची देखील मागणी या ठिकाणी केलेली. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अनेक अपडेट समोर येतात. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन मुक्तिराम सह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा बीट.